सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय संविधान, जय शिवराय। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, गेल्या 6 महिन्यापासून उपवर्गीकरण चा जोर धरू लागलेला आहे। सर्व जाती समूहामध्ये हा प्रॉब्लेम आहे। परिस्थिती अशी आहे, सरकारने आज त्याच्यावरती एक निर्णय घेतला। ते अतिशय ज्ञानबाची मॅक सर्वांसाठी म्हणावे लागेल। आणि विषय आहे की आपण जर आपसात भांडत बसलो तर याचा फायदा मात्र तिसराच कुणीतरी घेईल। त्याकरता सर्व समाजातल्या दोन्ही मोठ्या भावांनी, बारक्या भावांनी, तिसऱ्या भावांनी एकत्र येऊन एकत्र चर्चा घडवून आणा। एकत्र आपण बसूया आणि त्यातनं मार्ग काढूया। त्यातून बऱ्यापैकी मार्ग निघेल। एकमेकाचे मन दुखवले गेले ते दूर होतील आणि अंडरस्टँडिंग मिसगाईड होते ते कुठेतरी थांबेल। त्याकरता आपल्याला एकत्र बसावं लागेल। मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, कर्मकार समाज असेल आणि इतर जाती आहेत, सगळ्या 59 जातीमधल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करून सर्वांना विश्वासात घेऊन हे आरक्षण करायचं की नाही करायचं की काय करायचं ते आपण एक पॉलिसी आपली ठरवू आणि सरकारकडे तशा पद्धतीचा दावा करू। आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश, बदर समितीचा आदेश, मुख्यमंत्र्याचे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव त्यांनी केलेल्या सगळ्या कारवाई किंवा जे हालचाली दिसतात त्यातून निष्पन्न काय होईल असं मला तरी वाटत नाही। अजून एक सरकारकडे तिसरा एक फतवा असा आहे, तो फतवा मी तुम्हाला नाही बोलणार, कारण तो फतवा असा आहे की सरकार त्या भूमिकेत आहे, साप तर मारायचा, लाठी वाचवायची आणि साप मारायचा। सरकारची अशी भूमिका आहे आणि सरकारमध्ये कारभारी आहेत ते अतिशय चतुर आहेत। त्यांना कुणाकडून समजवण्याची किंवा सांगण्याची गरज नाही। राज्याचे कारभारी ते सक्षम आहेत। त्याच्यासाठी सत्तेपुढे शानपण आपलं किती चालेल मला वाटत नाही, परंतु याच्यावरती सगळ्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती आपण जरूर तोडगा काढावा असं माझं आपलं मत आहे आणि सगळ्याला कळकळीची विनंती आहे। तर सर्व आज बघितलं, सरकारने एक एक पुढ्या सोडायचं काम केले आणि त्या पुढ्या सर्व समाजांना त्या घातक आहेत। त्याच्यासाठी सर्वांनी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, नाहीतर पुढे जाऊन फार गंभीर परिणाम होतील असं मला वाटते। म्हणून आपण सगळ्यांनी याच्यावरती विचारमंथन करावे, एकमेकाचे संबंध चांगले जुळवून आपण ह्याच्यात पुढे जाऊया असं मला वाटतं। थांबतो। जय हिंद, जय लहुजी, जय भीम, जय संविधान।